शुभ दुपार मंडळींनो. आता दुपारचे वाजलेले आहे ते 1:30 आणि आज मला 1:30 वाजता मी आज व्हिडिओ शूट करायला लागलेले आहे. तर आमच्या बोटागावची आज यात्रा आहे मंडळींनो. तर आमचं ग्रामदैवत मुक्ताई देवी. तर मुक्ताई देवीची यात्रा मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात साजरी होती आजच्या दिवसाला. आणि आत्ताच चुलीवरती स्वयंपाक वगैरे झाला आणि सगळे बरेचसे पाहुणे मंडळी आलेले आहेत आणि अजून काही येणे बाकी आहेत. तर चला, सगळा मस्तपैकी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक झालाय आणि सगळेजण जेवायला बसले. ते इकडे माझे पिल्लू बाळ पण काय खाते पापडी खाते. पप्पी दे बाबे, पप्पी दे. आता खाऊ राहिला. तुम्ही एवढं स्वयंपाक का करताय? अरे आपली यात्रा आहे ना बाळा, तुम्ही यात्रेला आले ना. हा, पण काय यात्रा आहे का? अरे मग यात्रेमध्ये असं तुम्हाला सुट्ट्या लागतात, मग सगळे आपण एकत्र येतो, सगळे तुझे मित्र मंडळी. मग यात्रेमध्ये किती मजा करतो आपण. पाळण्यात बसतो, अजून गाडी घ्यायची, काय काय किती पिपाण्या खेळणे असतात. आणि ते मस्तपैकी आपल्या पुरणपोळी चालली. आणि तुला आंबरस आवडतं ना. आणि पुरण थोडं पहिलं पुरण खायचं, गोड तोड करायचं. अरे आम्ही तर पहिला आलं बार पोळ्या करायचा, पुरण किती खायचं. मस्त आहे ना. मग आता आपल्याला पुरणपोळी खायची आहे का. मस्त पैकी गावाकडची पुरणपोळी टम्म फुगली. अबू कसं आहे पुरणपोळीचा स्वयंपाक? जेवण एक नंबर आहे, पुरणपोळी भारी झाली आहे. आता गाडे बघायला जायचे. कालच्यापासून गाडे चालू आहेत बरं का. गाडी चालू आहे. आवडते का गाडे बैलाचा खेळ? तर बघा मस्त पैकी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक आहे. तर इकडे आमचे राजांना बसले. ते काय म्हणाल राजांना, सकाळी कसं काय झाली मिरवणूक? मांडव डाळे निघतात ना. तर कसे मांडव डाळायचे सांगा ना, आपल्या गावाची काय प्रथा? छान होते, डान्स झाले. तर जेवढ्या काय गावामध्ये गाड्या बिड्या आहे सगळे, पूर्ण गावाला फेरी असती मांडव डाळ्यांची. इकडे माझा भाऊ आलेला आहे अमोल. किती वाजता निघले पुण्यावरून? हा, इकडे भाचे कंपनी. अनुबाळ काय आवडलं तुला? हा, कुरडई. तर सगळं आवडलेलं आहे. हे बघा इकडं मस्तपैकी आपल्या पोळ्या करून ठेवले टोपल्याभर. इकडं आमटी, सार, भात. इकडं स्वातीचं चाललेलं आहे, एक सामान आणायचं कारण आता सगळ्यांची गडबड चाललेली. इकडं आमचं आलेलं आहे पिल्लू बाळ. तू काय खाती मिठे? का खाती? बोल. नको, नाचणीचे पापड पाहिजे. इकडं आमची सीमा मावशी आलेली आहे, इकडं कल्पना. तर चला, आता अजून भरपूर दिवसभरात पाहुणे मंडळी येणारच आहे आता यात्रेनिमित्त. इथं स्वातीचं चाललंय वाढायचं काम. आमरस पोळी, कुरडई, भजे. वनिता खाऊन पाहिलं का आमरस? कशा आलती माझी पिलू? काय खाती बाबे? भजे अंका का लिंबू ले, लिंबू आणला का आपण? आता आम्ही पोहोचलेलो आहे यात्रेला आमच्या मुक्ताई देवीच्या. तर यात्रेसाठी बघा माझ्या नंदूबाई 2 नंबरच्या आलेल्या आहे. ते आमचे दादा आहे, माझे नंदूभाऊ. आणि माझा दादा, माझा भाचा, माझी भाचेसून. दादा काय वाटतंय मामाच्या गावाला यात्रेला? किती दिवसातून आला? इकडे आमचे शंभू बाळ, शंभू. हा, तर आता चला, आता दर्शन घ्यायची घाई. आता 7 वाजले ते. तर आम्ही खूप उशिरा निघलेलो आहे कारण दिवसभर खूप सारं ऊन असं आहे की नाही माधुरी? ही माझी भाची सुने काय माहिती यात्रेला आली. खूप छान वाटतं. मी पहिल्यांदाच बघते बोटागावची. हा ना. तर आता माधुरी पहिल्यांदाच आलेली आहे. प्रत्येकाची कामाची धावपळ असती. तर चला आता सगळी यात्रा फिरू आपण. दर्शन झालं आणि खूप जास्त मोठी रांग होती. मस्तपैकी आता आपल्या देवीचं दर्शन झालेलं आहे. इकडे आता माझे भाऊ भाऊ सगळे निवांत बसले. कसं काय वाटतं
दर्शन घेऊन जातात. मस्त वाटलं. आता थोडं यात्रेत फिरायचंय पण आता सगळा अंधार पडलाय पण बघू जातात आपण. त्या वस्तूला काय घ्यायचं? बर फुल अशी मोठी यात्रा भरलेली आहे. सगळीकडं काय काय सगळं सामान विकायला आहे. लहान लहान छोट्या चिल्ल्या पिल्ल्यांचं खेळण्यासाठी पाळण्या वगैरे आहेत. आता आमच्या पिल्लूला बसायचं आहे या गाडीमध्ये. पिल्लू बसा. झाली गाडी सुरू पिल्लूची. बघा पिल्लू ड्रायव्हर आयशा. बघा छोट्या चिल्या पिल्यांचा आमच्या पिल्लू बाळाची किती मज्जा आहे.